आईनं मला सांगितलेलं एक काम, ती म्हणजे होतं नारळ फोडायचं. पण आपण काम चुकारपणा करणं हे आपल्या रक्तातच आहे, त्यामुळे काही विषय नाही. दिलेल्या कामातलं कमीत कमी काम करणं हे आपल्याला चांगलंच जमतं. म्हणून मुद्दामच सांगितलं, नारळ वल्लायत म्हणलं, काय फुटना झाल्यात म्हणलं, सगळं पाणी पाणी व्हायला लागलं. मग आईनं सांगितलं, मग सगळी पोत्यात भर आणि टाक पत्र्यावर. दम है तो रोक के बता. असाच जरा आदनमधनं करंट येतोय मला. शिडीवरनं वर जायचं सुद्धा मला कंटाळ येतोय, म्हणून दिलं फेकून वर पोत. सगळं आवरून म्हणलं आता हिंडाय जावं गावात. मग कपडे बिपडे गाठली, ती भांग बिंग पाडला, पावडर लावली आणि बसलो गाडीवर बसल्यावर कळालं की गाडीत तेलच नाही. म्हणलं पहिल्यांदा आता तेल टाकलं पाहिजे, म्हणून गावात डायरेक्ट गेलो पंपात. म्हणलं तिथं तेल टाकल्याशिवाय गावात फिरता येणार नाही. पंपावर गेल्यावर मला दिसला गोल्या म्हणलं की अरे मला कधी व्हिडिओ घेत नाहीस, कुठल्या तरी घे की. म्हणलं चल लागलीच घेत. मला म्हणतोय अरे मी चड्डी गाठल्या. अरे म्हणलं असू दे की, घातल्याच नव्हतं काहीतरी. तेल टाकून जसा गावात आलो तोपर्यंत ही कार्यकर्ते बसलेले स्टँडवर. म्हणले ती चला भेळ खायला जाऊया. आम्ही 4 जण होतो, बजेट कमी होतं म्हणून प्रत्येकानं दोघात एक भेळ घेतली. अशा 4घात 2च भेळ घेतली. आणि कसं आहे, मंडळ आपलं गरीब आहे, त्यामुळे जरा ऍडजस्टमेंट करायला लागते. तिथनं परत स्टँडवर आलो तोपर्यंत आपलं चाहता आपल्याला भेटलं बरं का. त्यांच्या बरोबर जरा वेळ घालवला, व्हिडिओ काढला आणि तिथनं आम्ही गेलो चष्मा बघा. मगाशी खाल्लेल्या भेळचं 60 रुपये द्यायला कुणापाशी नव्हतं, ती पण आम्ही 200 रुपयाचा चष्मा बघत होतो. घेतलं तर तिथं कुणीच काय नाही, पण तरी पण टाइमपास नुसता मोकळा केला आणि तिथनं परत आम्ही घराकडे गेलो. भेटू आता नवीन व्हिडिओत.